नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र जर बघितला तर तुम्ही कणखर देशा, राखाड देशा, दगडांच्या देशा असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र देशात खरोखरच मित्रांनो डोंगर, पर्वतरांगा, डोंगर, दऱ्याखोऱ्यांची निसर्गरम्य अशी सुसंगत अशी साथ लाभलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, सातपुड्याच्या पर्वतरांगा, नंतर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सातदेव्याचे डोंगर असे विविध प्रकारचे डोंगर बघितले. महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे, तर महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. त्या तापी नर्मदा नदी याच पर्वतातून उगम पावतात. आज आपण एका छोट्या पर्वताची अशी भटंगती करणार आहोत. त्या आपल्या पर्वताच्या निवड आपण केलेली आहे मराठवाड्यातील औरंगाबाद करमाड येथील एक छोटा डोंगर रांग आपण इथे टेकून चढून जाणार आहोत. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आपण दसऱ्या दिवाळीच्या कालावधीमध्ये आपण डोंगरावरती देवीच्या दर्शनाला जातो. असे रम्य असे देवस्थान सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात डोंगर रंगात वसलेले आहे. भीमाशंकरचं मंदिर असो व परळी वैजनाथ असो व ओझरचा गणपती असो वा पालीचा गणपती असो, अशा सुंदरशा एक ठिकाणी डोंगर रंगामध्ये देवस्थान वसलेली आहेत. आपण बघू त्या डोंगररांगाच्या असे निसर्ग. या ठिकाणी छोटा डोंगर चढण्यात आपण प्रयत्न करत आहोत. हा डोंगर समजण्यास म्हणजे दुरून दिसण्यास सोपा असा वाटतो, पण फारसा तितका सोपा नाहीये. या ठिकाणी पण चढत असताना अनेक अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो. या ठिकाणी चढत असताना काटे, सराटे तसेच कुसळ विविध प्रकारचे वनस्पती आणि काटेरी वनस्पती जास्त करून या ठिकाणी आढळतात. आपण चढत आहोत. या डोंगरावरती चढण्यासाठी साधारणतः 10 ते 15 मिनिटाचा कालावधी आवश्यक आहे. डोंगर ट्रेकिंग मुलांना समजावं व आपण ते समजून घ्यावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण लहान मुलांनी डोंगररांगा चढत असताना पायात योग्य प्रकारचे शूज असे घातले पाहिजे आणि ते आणि सोबत वॉटर बॅग आणि हॉर्स सायकल असली तर फारच उत्तम. डोंगररांग चढणं मित्रांनो तितकं सोपं नाहीये. या ठिकाणी फारच अवघड असं चढण आपल्याला पार करणं असतात. दुरून छोटा वाटणारा डोंगर चढण्यास अत्यंत या ठिकाणी फार दम लागतो. आपण एक छोटी ट्रेकिंग या ठिकाणी वरती टेकडीवर जाऊन कंप्लीट करणार आहोत. या ठिकाणी डोंगरांग चढत असताना निसरड्या अशा पाऊलवाटा लागतात. सह्याद्रीच्या पश्चिम घाटात जर तुम्ही बघितले असाल तर अत्यंत निसरड्या अशा पाऊलवाटा असतात. त्या मानाने या ठिकाणी फार कमी अशा पाऊलवाटा आहे. त्यानंतर मोठे मोठे दगड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला बकरे चढताना दिसत आहे. प्राणी मित्रांनो सहज डोंगर चढून जाऊ शकतात, पण आपण मात्र फार चढताना अवघडल्यासारखं होतं. जंगली श्वापद प्राणी हे सहजरित्या डोंगर चढतात. आपण आता एका डोंगराच्या खाईमध्ये दगडांच्या खाईवरती चढण्याचा प्रयत्न करतोय आणि आपलं ठिकाण जे ते टेकडी उंच शिखर जे आपलं आता जवळ आलेलं आहे, आपण ते लवकरच सर करणार आहोत. या ठिकाणी आपण डोंगराचा एक थोडा क्षणभर अशी विश्रांती घेणार आहोत. आपण बघत आहोत चढण्यासाठी फार अत्यंत परिश्रम व चिकाटी आवश्यक आहे. त्या ठिकाणी चढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे भाग म्हणजे पाऊलवाटेची योग्यरित्या निवड आपण करून वरती उंच शिखरावर सहज पळालोय. बऱ्याच वेळ या ठिकाणी आपल्यास लागलेला आहे. आपण ज्या ठिकाणाहून सुरुवात केली होती ते ठिकाण आपण आता बघूया. त्या ठिकाण वरून मी तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवत आहे. या ज्या तुम्हाला खाली ओढा दिसतोय त्या ओढ्याच्या काठापासून आपण चढण्यासाठी ट्रेकिंगला सुरुवात केली होती. बालमित्रांसाठी, छोट्या मित्रांसाठी एक छोटासा पर्वत आपण या ठिकाणी ट्रेकिंग करून दाखवला आहे. आणि तो ट्रेकिंग किती दिसतोय खाली त्या ठिकाणी खाली ते तिथून आपण या ठिकाणी अशी सुरुवात केली होती. आपणास अजून वरती एक शिखर उंच गाठायचे आहे.
ते शिखर मी तुम्हाला लवकरच तिथे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहेत. यात इतकं सोपं काम असं मित्रांनो, पर्वत ट्रेकिंग करणं इतकं सोपं काम नसतं. परत धन्यवाद.